हाय, मी शिवानी आणि दीदीसोबत मावस सासूबाईंची तब्येत खराब झाली म्हणून त्यांच्या घरी जाताना ते पोचल्यानंतर घराबाहेरच ठेवलेलं हे डेस्क प्लांट, ह्या कुंडीत चरणारे बैल, तुम्ही कुंडीची क्रिएटिव्हिटी बघताय, तुम्ही कमळ म्हणतात ते त्यांनी बाहेर कुंडीत लावलेलं इतकं सुंदर फुललं होतं. मग आम्ही त्यांची द्राक्षाची बाग बघायला गेलो तर खूप सुंदर द्राक्ष आलेली आणि विशेष म्हणजे 2-3 व्हेरियंट्स होते द्राक्षाचे. मारता मारता आमचा एवढा वेळ गेला की ऑलमोस्ट अर्धा बाग आम्ही एक्सप्लोर करून झालेलो होतो तोपर्यंत. त्यातच ही शेपू सुद्धा उतरलेली होती आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलं सुद्धा भरपूर होती. झाडावर तर इतकी केळी आलेली होती की त्या केळी खूप मोठ्या, गोड आणि भरगच्च दिसत होत्या. एक केळी खाल्ली तरी पोट भरेल इतक्या गोड. त्यांनी आम्हाला केळी घेऊन जायला सांगितलं पण ते एवढ्या मोठ्या होत्या की स्कूटीवर आंब्याच्या झाडांना तर जबरदस्त मोर आलेला. आमच्याकडे खूप आंब्याचे झाड आहेत पण यावर्षी मात्र आमच्या झाडांना बहारच आलेलं. शेवटी आम्ही तिथून पुदिना घेऊन निघालो कारण तो खूपच सुंदर आणि फ्रेश होता. मावशी काकांना टाटा बाय बाय करून आम्ही घरी निघालो. आंब्याच्या झाडांना बघून खूप कमाल वाटत होतं. घरी येतानाच आमचं शेत पण लागतं तेही बघितलं आणि रस्त्यात हा राजगड बंगला गेला. मग आम्ही बाजारात गेलो. बाजारात एक खूपच गोड लहान बाळ भाजी विकायला बसलेलं दिसलं. एवढंसं बाळाने केवढी ती जबाबदारी. आल्यानंतर स्वयंपाक केला तेवढ्यात आहोंनी शेकोटी पेटवलेली होती तर बाजारातून आणलेला हरभरा त्यावर भाजला आणि मग आमची मस्त हुरडा पार्टी झाली आणि मग रात्री बाप्पा आणि चांदोबाची पूजा करून झोपलो.